हॅलो, मी मिस्टर रत्नाकर. बऱ्याच दिवसापासून आज परत एक व्हिडिओ अपलोड करत आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही बघत असाल मी काय करत आहे. ते जे आपण नैसर्गिक खत बनवलेलं आहे त्याची मी छाननी करत आहे. आणि ही छाननी अशी आहे की जो खाली जो डबा दिसतो त्या डब्याला 10 डबे, एक डबा ही घ्यायचं. आपण जे मागं सांगितलं तुम्हाला की याच्यात दही, केळाचे टकर, चिकूचे टकर, काय आपल्या आवऱ्याच्या शेंगाचे टकर, हे जे आपण त्याच्यात टाकलेलं आहे हे सगळं मिसळ त्याच्यात घ्यायचं. आणि 10 डबे पाणी आणि एक डब्बा हे ज्यूस, काय म्हणतो आपण याला, बियर बी म्हणा. झाडासाठी एकदम खतरनाक बियर आहे तशी ही बियर. आणि याच्यामुळे झाडाला NPK, N म्हणजे नत्र, P म्हणजे स्फुरद आणि K म्हणजे कार्बन, NPK याची फार गरज असते. नत्र, स्फुरद आणि पालाश म्हणजे पालाश याची वनस्पतीला फार गरज असते. आणि ही सर्व वनस्पती ही जे आपण घोल टाकलेला आहे या घोलमधून त्या आपल्या जे आपण रोपं लावलेली आहेत त्या रोपांना मिळते. आणि आता मी तुम्हाला लगेच 2 मिनिटात ताबडतोब आत्ताच, आता मागच्या वेळेस रोपं कशी होती आणि आता कशी झाली ती लगेच तुम्हाला लाईव्ह दाखवते. पहा, थोडीही एडिटिंग नाही आणि थोडंही त्याच्यात केमिकल नाही. हे पहा, आता हे मी एक डब्बा हे टाकलेलं आहे याच्यामध्ये. असं आता आपल्याला टाकायचं याच्यात 10 डब्बे. आता हे आपले झाले 3 डब्बे, हे 4 डब्बे, हे 5, हे 6, हे 7, हे 8, हे झाले 9 आणि हे झाले 10. आणि एखादा डबा शिल्लक टाकून द्यायचा, काय नाही होत त्याले. लागवण होऊन कंप्लीट 1 महिना झालेला आहे. आणि या 1 महिन्यामध्ये हे बाई मिरची दिसत आहे. हे बाय बुडापासून मिरची पहा, एका मिरचीला 3-3, 4-4, 5-5 हे आलेले आहेत. आणि वर टॉपवर वांग्याला पाय फळं पण लागलेली आहेत, फुलं लागलेली आहे. पाय 1, 2, 3 आणि 4 एका महिन्यातली अपडेट आहे. 1 महिना झालेला आहे, एका महिन्यातली अपडेट आहे. आणि शेतीमध्ये जरी लावलं तरी असं होत नाही. फळं लागलेले आहेत, फुलं लागलेली आहेत. आणि हे आता स्पेशल त्यांच्यासाठी ही बियर, स्पेशल टॉनिक चालू आहे. आणि ते स्पेशल टॉनिक तर तुम्हाला माहितीच आहे काय आहे. ते आपलं तेच नेहमीचं केळाचे टकर, आलूचे टकर, सेबचे टकर, हे आता त्याच्यात टकर टाकलेले आहेत. आणि ते टकर जवळपास 1 महिन्यापासून सडलेले आहेत. दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये, फक्त तेवढंच. आणि आता याच्यात जागा पण नाही जास्त बसासाठी, तरी आपण प्रयत्न करत आहोत टाकायचे. तुम्ही पण करा असेच प्रयत्न, एकदम सक्सेस. मार्गदर्शन लागत असेल तर कमेंट करा. कमेंट केल्यावर मी सांगतोच तुम्हाला काय करायचं ते. बिलकुल मला वेळ भेटला मी हा व्हिडिओ टाकत राहतो. व्हिडिओ पहा, लाईक करा. रजो लाईक ना करत तुम्ही. व्हिडिओ पाहता, आयडिया घेता, लाईक करत ना. लाईक करा. लाईक केलं तर बरं वाटते जरा माणसाले. काय
आणि हा व्हिडिओ त्याचसाठी आहे, माहिती पर्पज, तुम्हाला याची माहिती व्हावं. आणि मी तुम्हाला पहिल्या दिवस सांगितलं, तुकाराम महाराज म्हणतात ते जे जी आपणाशी ठावं ते इतरांना सांगावं, शहाणं करून सोडावं सकळ जन, अशातली गोष्ट आहे. लावा ताकद आणि बनवा एकदा आपल्या शेतावर. शेतावर म्हणजे शेतात नाही, छत. आमची विदर्भातली भाषा आहे, भाषेमुळे थोडासा प्रॉब्लेम येत असं. कारण काही काही कमेंट तिकडच्या उत्तर महाराष्ट्रातले येतात. तर मी विदर्भातला राहतो, पश्चिम विदर्भामध्ये राहतो मी, तर त्याच्यामुळे थोडा भाषेचा प्रॉब्लेम असू शकते. तर त्या भाषेबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण माझी मायबोली आहे. आलं लक्षात? मायबोलीतच बोललेलं चांगलं असते. मला आणि तुला करायचं, 3 दिवस पुण्या मुंबईला जायचं, मला तुला करायचं, ते मला काही पटत नाही. ते मले तुलेच असते माझ्याकडे बहुतेक जे आहे ते, हे की नाही? आणि बाबा पुण्या मुंबईला म्हणसाल तुम्हाला येईल राग, आला ते येऊ द्या मग, धन्यवाद. असं चालू आहे. तुम्ही पण करा, बिलकुल करा. आमचे शेजारी म्हणतातच मग, तिसरीच्या पुढे शिकणं नाही. ते आहेत तिकडे शेजारी, दाखव शेजारी, ते शेजारी पाणी मारून राहिले. ते शेजारी म्हणतात तिसरीच्या पुढे शिकणं नाही. हां, त्यानं म्हणलं होतं पहिलेच, ते आमचे शेजारी आहेत आणि त्याचं आमचं अजिबात पटत नाही. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? असे आमचे शेजारी आहेत. आता हे आपल्याला व्हिडिओ टाकायचा युट्यूबवर, शेजाऱ्याला म्हणलं टाका म्हणत बुवा, पाहू म्हणत कोण काय म्हणते. तर कोण काय म्हणते तर पाहू म्हणा, टाका म्हणा युट्यूबवर, टाका. टाकतो युट्यूबवर. बस आता तुम्हाला मी अगोदर हे पाणी लावू देतो आणि अगोदर आपलं सगळं पिक्चर दाखवतो. पा इकडे काय आहे, ही गोबी आहे का? हे गोबी आहे. आता याच्या मागं घे. हा हे पहा, हे आपलं टमाट्याचं साग. आता याच्यामध्ये काही हे असं आपल्याला अपयश आलेलं आहे. तर आता याच्यात काही निघा लागले कोंब, हे दिसत असते, दिसते का? नवीन टाकलेलं आहे हे बाई, हे दिसते कोंब, दिसते का कोंब? हा कोंब. आणि याच्यामध्ये हे पहा, एक वर हे दाखवतं वांग्याचं. तर ही एका महिन्याची अपडेट आहे. हे असं दिसते. हे बघा, हे वांग्याले फळं आलेत, फुलं आले. हे बघा, याले पण फळं आले ना. हो हे का? तर हां. आणि हे आता याच्यात कोथमीर आहे. म्हणजे कोथमीर म्हणजे आमच्याकडे सांबार म्हणतात बुवा, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. नाही तर मग आमच्या शेजाऱ्यासारखं म्हणसाल. हो हो, आप भी ठीक करके देता हूँ. हाँ ठीक. हे ढिले नाही टमाटे आहेत, हे भेद्रे आहेत. आमच्याकडे भेद्रे म्हणतात विदर्भात, पण याले हिंदीमध्ये चेरी टमाटर बी म्हणतात. हे चेरी टमाटर. हे जे आम्ही 3 झाडं लावले आहेत, हे 1, हे 2 आणि हे 3. आता हे बाई कारली आहे. केवढा वेळ होता मागच्या वेळेस कारलीचा. हे पहा, ही मक्का लावलेली आहे एक झाड आमच्या घरच्या माणसाने. भुट्टा बी म्हणू शकतो त्याले. तर असे झाले पहा आमचे कारले. आलं. आता हे आमचं टरबूज, उन्हाळ्यातलं पीक तुम्हाला मागं दाखवलं होतं, नेमकंच निघून राहिले होते. मागच्या व्हिडिओमध्ये हे नेमकंच निघायला लागले होते. हे बघा, हे मस्त झाड. हे बा, हे पहा झाड किती जबरदस्त झाड झालं. शेतात पण असं होणार नाही. आणि विशेष म्हणजे ते कसं हो, पण ते नैसर्गिक आहे. हां, हे बा, हे दोडका, लौकी म्हणते कोणी, याले लौकी पण म्हणतात, भोपळा पण म्हणतात. आमच्याकडे दुधी भोपळा पण म्हणतात त्याला. इतके झाड आहेत. हे टमाटर पहा, टमाटे पिकले, टमाटे. पहा, इथे चवळी आहे. आणि ही भेंडी, इसको बोलते भेंडी. पहा, तेव्हाच नेमकंच निघून राहिली होती. आता याला भेंड्या पण पकडल्या. झूम करवा. ह्या पाय भेंड्या. आता 8 ते 15 दिवसात हे भेंडी होऊ शकते. पुढच्या वेळेस तुम्हाला भेंडी दिसेल डायरेक्ट तोडाच्या वेळेस. आता याच व्हिडिओमध्ये आम्ही ते जे भेद्रे आहेत, त्याला चेरी टमाटर म्हणतात, ते हार्वेस्ट करणार आहोत. हार्वेस्टमध्ये काढणार होते, तोडणार होते. जे आले आता घरची माणसं आणि हे तोडा लागले भेद्र.
आम्हाला आता शेतात जायची काही गरज नाही. ओके. हां, मी पण तोडू लागतो ते. हां हां, ही माझी आई आणि 100 वर्षाच्या वरचं वय असेल. पा हे सगळं 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 मास हे झालं, बारीक झालं, हसू आला दिली बा. बोलता का तू? काय सांगायचं तुला? बोलायचं का? काय नाही सांगायचं. हां हां, तेव्हा ती टाका लागली. हां, ती आपण तोडू लागले. ठीक आहे, हे टमाटे पा. दाखव, जवळून दाखव वाटलं नाही बा. हे असं, हे आमचे गेल्या वर्षीचे आहेत, या वर्षी नाहीत. गेल्या वर्षी भाई काढा. हां, तर गेल्या वर्षीपासून हे टमाट्याचं झाड आम्हाला टमाटे देऊन राहिलं. जवळपास आम्ही याचे बरेचसे टमाटे खाले. आता आजची भाजी तर आमची याच्यात झाली. आता राहिला आपलं कोणतं, हे आवराग बिरा तुम्ही पाहिला असेल, वाल म्हणतात त्याले. खालची भेंडी आहे, ही काकडी आहे, हे तर पाहिलंच. याच्यात डबल निघाला, याच्यात निघलं नव्हतं तर ही बारीक निघून राहिलं. भेंडी 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 निघून राहिली. आणि आता पाहतो मला, मी ते मागच्या वेळेस ते गाजरं म्हणतो 4-5 किलो निघतात, पाकच झाले. हे गाजर आहेत, हे बा मस्त जाडे झाले. आणि आता याला गाजरे येतातच 1-1.5 महिन्यात. आणि आता काय राहिलं, मेथी. मेथी पहा, ही आहे मेथी. हे आम्ही सकाळी खुलडी आणि याची भाजी बनवली. आणि आता राहिलेली या साईडनं आहे. अजूनही 3 भाज्या 4 भाज्या आमच्या होतात. आता पहा, हे पालक होतं त्या दिवशी पाहिला असेल तुम्ही. हे पालकचं आता पहा, आता बिलकुल आता जरी तुम्ही खुलडी तरी ही चालते. हे पण इकडे पण इकडे पण इकडे पण इकडे पण पहा हे. आणि हे आता डबल 4 दिवसाच्या अगोदर डबल मेथी टाकली. आता मेथी पण आता ही उमलली. म्हणजे तिकडची होते का नाही 7-8 दिवसात आपल्याला परत ऑर्गॅनिक, नॅचरल, नाही फवारा नाही खत, असं एकदम चांगलं खायला भेटते. आपण लय तर नाही पण 20% तरी आपण हे खातो. 20% 80% तर मग आपल्याला काही बाजारचं इकडचं तिकडचं शेतकऱ्याजवळचं घेऊन खायच लागते. पण कमीत कमी घरच्या घरी आपण 20% हे बचत करू शकतो. आणि आपल्या मुलाबाळाला नैसर्गिक हो घालू शकतो. सकाळी आपण यातली अर्धी भाजी खोलली, अर्धी म्हणजे 2 तास खोलले होते. इकडे दाखव, हे पहा, हे 2 तास खोलले होते. आणि आता हे 3रं तास खोडून राहिली. पहा याच्यामध्ये काही हा आहे का, हे गवत आहे, गवत पण आहे. तिथे खुललं होतं, संध्याकाळी जर लाईन गेली तर गवत पण खायला जात होतं. चला, आहे पहा भाजी. बाजारात अशी भाजी मिळू शकत नाही. आणि आता ताबडतोब आत्ताच खुलली आणि आत्ताच खायची. लगेच जेवायला बसायचं आणि आत्ताच खायची. किती प्रोटीन असतील याच्यात. कारण आता ही जर भाजी आपल्याला मार्केटून आणायची असेल तर आधीच्या दिवशी खुललेली असते, आधीच्या दिवशी उपटलेली असते. आणि मग त्याच्यानंतर तिथे बाजारात येण्यासाठी कमीत कमी 12 ते 20 घंटे लागू शकतात. आणि याच्यामधलं जे प्रोटीन, विटॅमिन, कॅल्शियम, मिनरल जे असतात, फॉलिक ॲसिड, अमुक हे सगळं गायब झालेलं असते. तर पहा आता हे आमचं हे झाले टमाटे आणि चिली टमाटे. आणि ही झाली आमची आता भाजी. दिसते का? ठेव. आता ही झाली आमची भाजी. आणि संबार कुठं, संबार पहा, इतका संबार निघतो. हा संबार आपल्याला याच्यातली फक्त एवढीच मुळी जाते. आणि हे सर्व असं नरम आणि भाजीत टाकल्यावर, आणि याचा सेंट जर म्हणसाल एकदम खतरनाक. पहा, हा झाला संबार. आणि बिलकुल याच्यात कोणत्याच प्रकारचं काहीच नाही. ओके, एवढ्यात आता आमची भाजी होते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि हो, दुसरी गोष्ट, थंडी थोडीशी कमी होईल. आणि आता उन्हाळ्यासारखं दिवसा ऊन लागेल आणि रात्रीला थंडी लागेल. धन्यवाद.